नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा हा व्हिडिओ पाहणार आहोत की स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3131 पदासाठी ही भरती निघालेली आहे। तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही ही जाहिरात पाहत असाल की स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागासाठी भरती ही निघालेली आहे। तर कोणकोणती पदे आहेत, पदसंख्या किती असेल, फी किती असणार आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही जी काही जाहिरात पाहत असाल, याची जाहिरातची जी काही तारीख आहे, म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जून 2025 पासून चालू झालेली आहे। या अंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण ती पाहत आहोत। याच्या अंतर्गत परीक्षेचे नाव आणि संयुक्त उच्च माध्यमिक, म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर याच्यामध्ये 10+2 म्हणजे तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर टोटल किती जागा असणार आहेत तर 3131 याच्यामध्ये जागा असतील। त्याच्यानंतर पदाचे नाव आणि तपशील, तर कोणकोणती पदे याच्यामध्ये असणार आहेत मित्रांनो। पद क्रमांक 1 आणि पद क्रमांक 2 याच्यामध्ये पदाचे नाव देण्यात आलेले आहेत। पद क्रमांक 1 मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर DEO किंवा डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A अशा प्रकारचं पद असणार आहे। त्याच्यानंतर पद क्रमांक 2 मध्ये कनिष्ठ विभाग लिपिक LDC किंवा कनिष्ठ सचिवालय सहाय्यक JSA अशा प्रकाराचा दुसरा पद असणार आहे। तर अशा प्रकारे पदसंख्या ही एकूण 3131 या दोन पदासाठी पदसंख्या असणार आहे मित्रांनो। तर या अंतर्गत जर तुम्ही इच्छुक असाल तर या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एक महत्त्वाची जी काही गव्हर्नमेंटची जॉब आहे ती तुम्ही मिळू शकता। शैक्षणिक पात्रता या अगोदरसुद्धा तुम्हाला म्हटलेलं आहे की शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक 1 साठी 12वी मॅथमॅटिक्स उत्तीर्ण हे गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर पद क्रमांक 2 साठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पद क्रमांक 1 साठी 12वीमध्ये मॅथमॅटिक्समध्ये उत्तीर्ण हे गरजेचं असेल तरच तुम्ही पद क्रमांक 1 साठी फॉर्म भरू शकता आणि त्याच्यानंतर पद क्रमांक 2 याच्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं हे गरजेचं आहे। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मित्रांनो की वयाची अट ही 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्ष असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर SC ST यांना 5 वर्षाची सूट असेल आणि OBCंना सुद्धा 3 वर्षाची सूट या अंतर्गत असणार आहे। नोकरीचे ठिकाण ही संपूर्ण भारतामध्ये नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो। त्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही मुद्दा असेल म्हणजे फीस किती असणार आहे, तर ते आपण याच्यामध्ये सुद्धा माहिती बघणारच आहोत। म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये जनरल OBC साठी 100 रुपये ही फीस असणार आहे। त्याच्यानंतर SC ST किंवा PWD किंवा एक्स जे काही ऑफिसर असतात त्यांना किंवा महिलांना याच्यामध्ये फी नसणार आहे मित्रांनो। त्यांना याच्यामध्ये कोणती फी त्यांच्याकडून घेतली जाणार नाही आहे। तर या अंतर्गत महत्त्वाच्या तारखा म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख असेल ती 18 जुलै 2025 ही 11 वाजेपर्यंत असणार आहे। आणि त्यानंतर जी काही परीक्षा असणार आहे ती परीक्षा टायर 1 म्हणजे 8 ते 18 सप्टेंबर 2025 अंतर्गत होईल आणि नंबर दुसरा जो काही राऊंड असेल परीक्षा क्रमांक टायर 2 हे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3131 पदासाठी ही भरती निघालेली आहे। या 2 पदासाठी भरती आहे। जर तुम्ही इच्छुक असाल तर या भरतीसाठी फॉर्म भरू शकता आणि याच्यानंतर मित्रांनो, ज्या काही महत्त्वाच्या जाहिरात असतील ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही लिंक असेल तीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे जी काही महत्त्वाची आपण जाहिरात पाहत आहोत, या जाहिरात अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर किंवा कनिष्ठ विभाग लिपिक अशा पदाचे असे 2 पद आहेत। अशा 2 पदांतर्गत जर तुम्ही इच्छुक असाल तर फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, खूप महत्त्वाची जी काही आपण ही जाहिरात पाहत आहोत की स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 पदासाठी ही भरती निघालेली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाची एक गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळू शकते। तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून
बनवलेलो आहोत किंवा आपण एक महत्त्वाची माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहोत. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही या जी काही जाहिरात आहे याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता. इच्छुक असाल तर अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं काम केलेलं आहोत मित्रांनो. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, विद्यार्थी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.